बरेच स्टुडंट्स मला म्हणतात की मॅडम जे खूप किरकोळ माप आहे त्यांचा अतिशय जास्त डीप नेक बनवला, म्हणजे खाली समज 2 इंचाची किंवा 1.5 इंचाची पट्टी मागच्या बाजूला म्हणजे पाठीच्या बाजूला खाली थोडीशी पट्टी ठेवली आणि अख्खा गळा जर ओपन ठेवला तर खांदे खूप पडतात. कितीही परफेक्टली तुम्ही कितीही परफेक्टली जरी ड्राफ्टिंग केली तरी ब्लाऊज व्यवस्थित येत नाही. तर चला आज आपण बघतोय एकदम छोट्या मापाचा. मी 30 छातीचं तुम्हाला आज ड्राफ्टिंग दाखवतेय. तर याच्यामध्ये तुम्ही 28 पासून ते 31.5 पर्यंत कोणत्याही छातीचं माप इथे टाकू शकता. ठीक आहे. सगळ्यात पहिले पुढची जी उंची आहे, आता इथे जे माप आहे ते मी किरकोळ म्हणजे अशा हिशोबाने किरकोळ घेतेय की ज्या व्यक्तीला बिलकुल अंगाला मास नाहीये, एकदम थिन व्यक्ती असतात, शिवाय त्यांना कप साईज पण ऑलमोस्ट नाच्या बरोबर असतो, म्हणजे कप साईज जास्त नसतो. ठीक आहे. चला सगळ्यात पहिले उंचीचं माप टाकायचं आपल्याला. जी मागची उंची आहे ती न टाकता आपल्याला पुढच्या उंचीचं माप टाकायचंय. ठीक आहे. तर मागची उंची 12 इंच आहे त्यांची आणि पुढची उंची आहे 13 इंच. ठीक आहे. सो मी 13 इंचावर मार्किंग न करता 13 + 1 14 वर मार्किंग करते. का? कारण आपल्याला शिलाई मार्जिन पण 1 इंच ऍड करायचंय. 14 इंचावर मार्किंग करतेय आणि एक घेतेय सरळ उभी रेघ. बघा पहिले मागचा भाग बनवतोय आपण. त्यानंतर जे काही त्यांचं शोल्डर आहे त्या शोल्डरच्या आपल्याला निम्म टाकायचंय. ठीक आहे. आता तुमचं कितीही असू शकतं. कधी कधी जो व्ही बॉडी टाईप असतो, व्ही बॉडी टाईप म्हणजे कमरेकडचा भाग निमुळता आणि शोल्डरकडचा भाग थोडासा स्प्रेड झालेला, त्यांचं शोल्डर युजली 30 छातीच्या व्यक्तीपेक्षा पण जास्त असू शकतं. ही छाती 30च आहे पण 34 छाती असणाऱ्या व्यक्तीसारखं शोल्डर आहे असं असू शकतं. त्यामुळे अंगावरचं शोल्डर मोजायचंय तुम्हाला. मी ह्या शोल्डरसाठी तुम्हाला तक्ता वगैरे काही देत नाहीये. ठीक आहे. आता हे जे मी स्टँडर्ड मापावर घेतलंय तर त्याचं आहे 13 इंच. ठीक आहे. सो 13च्या निम्म किती होतं? 6.5. ठीक आहे. 6.5 इंचावर मार्किंग करते. जेवढं तुमचं अंगावरचं शोल्डर असेल त्याच्या निम्म करून टाका. त्यानंतर 1 इंच कंपल्सरी उतरवायचे सर्व मापांसाठी. ठीक आहे. त्यानंतर इथून 2.5 इंचावर मार्किंग करायची सर्व मापांसाठी. नंतर हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडायचे. आता हे दोन्ही पॉइंट जोडल्यानंतर आपल्याला टाकायचंय मुंढा खोली. बघा मुंढा खोलीचा मी तक्ता देते तुम्हाला. ठीक आहे. तक्त्यानुसार टाका, जर आपण माप तुमचं चुकणार नाही. आता ह्याचे येते 5.25. सरळ आडवी रेघ मारतीये मी. त्यानंतर आता लक्षात घ्या डीप नेक आहे आपला मागचा आणि पुढचा पण. तर कंपल्सरी इकडच्या बाजूनी म्हणजे ही जी काही उभी रेष आपण मारलीये, ठीक आहे, इथून आपल्याला 1.5 इंच मागे यायचे सर्व मापांसाठी. ठीक आहे. 1.5 इंच मागे येते मी. बघा हे एकदम वरती पकडलंय मी असं आणि 1.5 इंच जिथे येईल तिथे मार्किंग केलं. आता हे मोजायचंय किती आलं. किती आलं बरं? हे आलंय 5 ला 1 रेष कमी. मग मी बरोबर खाली पण तेवढंच ठेवते, 5 ला 1 रेष कमी. ठीक आहे. त्यानंतर ह्याला सरळ जोडायचं. नंतर इथून जे क्रॉस मार्किंग करायचंय तुम्हाला ते तुमच्या छोट्या मापामुळे तुम्हाला 1.5 इंच करायचंय. त्यानंतर मुंढ्याचा आकार लगेच द्यायचा नाहीये तुम्हाला. का? तर पहिले आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचंय. बघा चेस्ट आणि कमरेचं माप लहान असल्यामुळे म्हणजे छोटं छोटं माप आहे किरकोळ म्हटल्यावर, तर तुम्हाला मुंढ्याचा आकार इथे मर्ज कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता 30 छाती जर आहे तर त्याचा चौथा भाग किती येतो? 7.5. चला तर मग 7.5 इंचावर मार्किंग करतेय मी. आता लक्षात घ्या आपलं जर पट्टी छोटी असेल, एकदम छोटी असेल, म्हणजे समज 2 इंच असेल, 1.5 इंच असेल, 2 इंच पेक्षा कमी पट्टी असेल मागची, मागे ही जी आपण गळा ठेवल्यानंतर उरलेली पट्टी असते ना, ती जर 2 पेक्षा कमी असेल तर इथून आपल्याला कंपल्सरी अर्धा इंच वजा करावं लागतं. पण जर तुमची पट्टी 2 इंचापेक्षा जास्त असेल, म्हणजे समज 3 असेल, म्हणजे तयार पट्टी म्हणतीये मी, 3 इंच असेल, 3.5 इंच असेल, तर तुम्हाला ह्या मापातून कोणतंही माप वजा करायचं नाहीये.
पण आता आपण तर इथे 1.5 इंचाची पट्टी ठेवणार आहोत, म्हणून इथून मी अर्धा इंच हे वजा करते. बघा अर्धा इंच आत घेते मार्किंग मी. पण हेच जर मी इथे 2 इंचाची 1.5 इंचाची पट्टी नसते ठेवत, तर मोठा खालचा बेल्ट असल्यामुळे खांदे जास्त उतरत नाही, त्यामुळे इथे जास्त लूज पण पडत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला मग अर्धा इंच वजा करायची गरज पडत नाही. आता हे वालं मार्किंग मी नाही पकडणार, छोटा बेल्ट आहे. हे मार्किंग आतलं मार्किंग जे आहे ते आपण आता पकडायचंय. ठीक आहे, आता बघा मी 1.5 इंच मार्किंग करतेय शिलाई मार्जिनसाठी. त्यानंतर कंबर घेराचा चौथा भाग टाकतोय आपण इथे. काही अधिक करत नाहीये, काही वजा करत नाहीये. 24 कंबर आहे, साई चोक 24. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. दोन्ही रेषांना आपण जोडूया. बघा ही रेष मी तेव्हाच घेतली असती जेव्हा बेल्ट माझा मोठा असता. ठीक आहे, मी दोन्ही का दाखवते तुम्हाला, कारण कधी कधी जरुरी नाहीये की सगळे 2 किंवा 1.5 इंचाचा किंवा 1 इंचाचा बेल्ट खालचा ठेवतील. कुणाला 3 इंचाचा पण आवडू शकतो, कुणाला 4 इंचाचा पण आवडू शकतो. त्यावेळेस तर तुम्ही हे जर अर्धा इंच वजा केलं तर तुम्हाला ब्लाऊज इथे काचणार. ठीक आहे, त्यानंतर आता मात्र आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. बघा सगळ्यात जो गोलवा भाग आहे तो घेतेय मी इथे, आणि मग इथे आपलं मर्ज करायचे मुंढा. आता जेव्हा तुमची पट्टी 2 किंवा त्यापेक्षा कमी असते त्यावेळेस तुम्हाला इथून 1.5 इंच वजा करायचे. पण जेव्हा तुमची ही पट्टी असते ही थोडी मोठी असते, म्हणजे 2.5 इंच 3 इंच 3.5 इंच असते, त्यावेळेस तुम्हाला इथून फक्त अर्धा इंच वजा करायचंय. ठीक आहे, तर आता आपण ही 1.5 किंवा 2 इंचाची ठेवणार आहे की नाही, त्यामुळे मी इथे बरोबर 1.5 इंच वजा करतेय. बघा 1.5 इंच, पाऊण म्हणजे किती, अर्धा आणि पाव इंच मिळवल्यानंतर बनतं 1.5 इंच. चला आता मी हे रेष जोडतीये उभी सरळ एकदम. बघा मी इथून 1.5 इंच खाली घेतलंय. त्यानंतर ठरवायचे आपल्याला किती शोल्डर पट्टी पाहिजे आपल्याला. आता बघा जेवढा नाजूक ब्लाऊज आहे तेवढी नाजूक शोल्डर पट्टी असणार, एकदम भदाडी मोठी ठेवून थोडी चालणार आहे. तर आपल्याला समज इथे 1.5 इंचाची शोल्डर पट्टी तयार पाहिजे, तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवणार आहे. का, इथं स्लीव्स जोडण्यासाठी जाणार आणि इथे नेकला स्टिच करण्यासाठी अर्धा इंच. सो आपली टोटल शिवण्यात किती जाणार आहे, 1 इंच जाणार आहे. त्यामुळे जर 1.5ची तयार हवी आहे तर मी 2.5 ठेवणार आहे इथे. जर तुम्हाला 2 तयार हवी असेल तर तुम्ही इथे 3 इंच ठेवा. ठीक आहे, तर मी इथे 2.5 इंचावर मार्किंग करतेय. आता हे जे वडो माप आहे ते मोजायचे आपल्याला. किती आहे, 2.5 ला 1 रेष कमी, तेवढंच आपल्याला इथून ठेवायचं. आता बघा इथं बेल्ट मी तुम्हाला म्हटले मी 1.5 इंचाचा ठेवणार आहे, मग 1.5 इंचामध्ये 1 इंच अधिक करून मार्किंग करायची. का 1 इंच, जेव्हा आपण इथे खालची शिलाई मारणार आहे त्यावेळेस अर्धा इंच जाणार आहे आपलं, आणि इथून नेक मध्ये जेव्हा शिवणार आहे आपण तेव्हा अर्धा इंच जाणार आहे. त्यामुळे हे तयार मग 1.5 इंचाचं होईल. सो 2.5 इंचावर मार्किंग केलंय मी. आता हे जे माप आलंय ऍक्युरेट जसंच्या तसं आपल्याला इथे ठेवायचंय. हे आलं होतं 2.5 ला 1 रेष कमी, तर मी इथे पण 2.5 ला 1 रेष कमी ठेवतीये. बघा हा प्रचंड डीप नेक होणार आहे, पण स्टील तुमचे खांदे जरा पण उतरणार नाहीये. त्यानंतर हे जोडूयात आपण. आता हे जोडल्यानंतर तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. इवन तुम्ही चौकोन सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला हवा तर तुम्ही पान आकार देऊ शकता, स्वीट हार्ट नेक देऊ शकता, पंचकोनी, किंवा मग आपला बेसिक गोल गळा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळा चेंज करू शकता. आता बघा ही जी आपली मार्जिन आहे ती अजून तयार नाही झालेली. मार्जिन कधी तयार करायची आपल्याला, ज्यावेळेस आपला पुढचा भाग रेडी होईल. चला आपण सगळ्यात पहिले पुढचा भाग रेडी करून घेऊया. आता पुढचा भाग बनवताना ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला मागच्या भागासारख्याच बनवायच्या आहेत. जे की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे आपलं शोल्डर आणि मुंडा खोली. तर मागचं जेवढं शोल्डर ठेवलं होतं आपण तेवढंच आपल्याला पुढे ठेवायचंय. बघा 6.5 इंचावर मार्किंग करतेय मी. त्यानंतर 1 इंच उतरवायचे आपल्याला कंपल्सरी इथे. त्यानंतर इथून 2.5 इंचावर मार्किंग करायचंय. आता हे दोन्ही पॉइंट्स जोडायचेत आपल्याला.
त्यानंतर जेवढी मुंडा खोली आपण मागच्या भागाला टाकली होती, सेम टू सेम तेवढीच मुंडा खोली तुम्हाला इथे पुढे पण टाकायची आहे. बघा मी 5.5 टाकली होती मागे, ठीक आहे, 5.5 सेम टू सेम सरळ रेघ मारती एकदम. त्यानंतर आता बघा याच्यातून आपल्याला माप वजा करायचं असतं. आता किती माप वजा करायचं असतं, तर कंपल्सरी 1.25 इंच माप आपल्याला वजा करायचंय. बघा जे पण ही 1 इंच उतरवलेली बाजू आहे ह्याच्या मागे 1.25 इंचावर आपल्याला मार्किंग करायचंय. ठीक आहे, बघा मी टेप असा पकडलाय आणि बरोबर जिथे 1.25 इंच आले तिथे मी इथे या रेषेवर मार्किंग करतीये. ठीक आहे, मागच्या बाजूला आपण 1.5 इंच मार्किंग केलं होतं कारण मागचा गळा पुढच्या गळ्यापेक्षा अजून डीप असतो. त्यानंतर मोजूया हे किती आहे, हे आहे 5.25. सेम इथेच ठेवतेय मी 5.25. आता या दोघांचा काढूयात आपण मध्य. पहिले ह्याला जोडून घेते मी. आता या मध्यापासून आपल्याला 1/2 इंच आत यायचंय कंपल्सरी सगळ्यांसाठी. आता ही जी रेघ आहे ही अशी थोडीशी या पॉइंट पासून खाली येऊ देत. त्यानंतर इथे आपल्याला फक्त 1/2 इंच तिरप घ्यायचंय कारण हे किरकोळ माप आहे. आता मुंड्याचा आकार देण्याआधी आपल्याला पहिले छातीचं माप टाकायचंय. तर संपूर्ण छातीचा 1/4 भाग अधिक 1/2 इंच द्यायचे सगळ्यांसाठी. ठीक आहे, बघा 1/2 इंच का मिळवतोय आपण, ही लुजिंग नाहीये, हा आपला टक्स मायनस होणार आहे इथला. ठीक आहे, त्यानंतर 1.5 इंच आपण मागे मार्जिन दिली होती, 1.5 इंच पुढे पण मार्जिन. आता कमरेचं माप टाकण्याआधी लक्षात घ्या आपल्याला या मापातून खाली वजा करायचंय आणि मग शोल्डर पट्टीचं माप टाकायचंय. ठीक आहे, तर इथून कंपल्सरी सगळ्यांनी 1/2 इंच वजा करायचंय. किती, 1/2 इंच. इथून खाली 1/2 इंच घ्यायचंय. त्यानंतर सरळ रेघ मारायची आपल्याला. आता मात्र या दोघांचा आपल्याला मध्य काढायचा आहे. ठीक आहे, बघूया या दोघांचा मध्य काढूया. मायनस केलेलं शोल्डर आणि हा जो 2.5 इंचाचा पॉइंट ठेवला होता याचा आपण मध्य काढायचा. हे आपलं ऍक्च्युअल शोल्डर नाहीये पण इथून टाकली गेलेली माप त्याच्यामुळे ब्लाऊज आपल्याला एकदम परफेक्ट बसणार आहे. त्यानंतर आता मी इथे टेप पकडते वरती ज्याचा मध्य काढला होता. इथून आपण उंचीची माप टाकायची आहे. बघा माझा गळा किती ठेवतीये मी, गळा ठेवतीये मी 6.5 डीप आहे हा. त्यानंतर टक्स पॉइंटचं माप आहे 8.25 तर त्याच्यामध्ये 1/2 इंच अधिक करून 9.25 वर मार्किंग करतेय आणि पूर्ण उंची पुढची आहे 13 तर त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून 14 वर मार्किंग करतेय. बघा 13 पूर्ण उंची पुढची आहे त्याच्यामध्ये आपण 1 इंच अधिक केलंय. ह्याच्यामध्ये टक्स पॉइंटच्या मापात आपण 1/2 इंच अधिक केलंय आणि गळ्याचं माप आपण स्ट्रेट टाकलंय त्याच्यामध्ये काहीही अधिक वजा केलेलं नाही. बघा 6.5 इथं येत आहे. चला सगळ्या रेषा ओढून घेऊयात आपण. ही रेघ आपल्याला लांब पाहिजे. त्यानंतर उंचीची रेघ सुद्धा आपल्याला लांब पाहिजे. ठीक आहे, आता मात्र हे जे माप टाकले आपण आपल्याला टाकायचंय कंबर घेराचं माप. कंबर घेराचा 1/4 भाग अधिक ह्याच्यामध्ये अजिबात बोबी नसेल तर 1 इंच टाकायचंय, थोडीफार असेल तर 1.25 इंच टाकायचंय आणि त्याच्यापेक्षा अजून थोडी असेल तर 1.5 इंच टाकायचंय. चला मी आता 1 इंच मिळवतीये. 6 इंचामध्ये 1 इंच मिळवतीये 7. 1/4 भागात 1 इंच मिळवलं 7. त्यानंतर 1.5 इंचावर मार्किंग करायचंय जे की आपलं मार्जिन आहे. बघा मी 1 इंच मिळवले, तुम्ही 1.25 किंवा 1.5 इंच मिळवा जर तुमची थोडीफार छाती असेल तर. हे मी बिलकुल ठीकठाक अजिबात कप नसेल, खूपच कमी बुबीज असतील तर मी ह्याच्यासाठी ठेवलंय ते. आता मात्र इथून आपल्याला छान मुंड्याचा आकार द्यायचा आहे कारण हे जोडलं गेले आपलं. बघा हे फार लांब जाणारच नव्हतं तसं पण तुम्ही हे छोटं माप असल्यामुळे कधी कधी मुंड्यामध्ये जातं त्यामुळे लक्षात ठेवायचंय. लक्षात ठेवायचंय पूर्ण फिटिंगचं मार्किंग केल्याशिवाय मुंड्याचा आकार द्यायचा नाही. आता बघा
आपल्याला टाकायचा आहे छातीचा 10वा भाग. सगळ्यात पहिले आपण गळा रेडी करून घेऊया. मागे आपण किती ठेवलं होतं? 2.5 इंच. त्यामुळे आपल्याला पुढे पण शोल्डर 2.5 इंच ठेवायचंय, कारण तयार आपला 1.5 इंच होणार आहे. त्यानंतर इथे जेवढं माप आहे तेवढंच आपल्याला गळ्याच्या रुंदीवर ठेवायचंय. किती आहे? 2.5 आणि 1 रेष. तर मी इथे बरोबर 2.5 आणि 1 रेषवर मार्किंग करतेय. समान ठेवलंय मी, जेवढं वरती आलंय तेवढंच. भरपूर डीप होणार आहे गळा आपला. समज तुम्हाला गोल आकार द्यायचा आहे तर गोल आकार द्या, किंवा मग जर तुम्हाला असा वेगळा आकार द्यायचा असेल तर तुम्ही वेगळा आकार पण असा देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, इथून तुम्हाला टाकायचा आहे छातीचा 10वा भाग. मी स्क्रीनवर देते तुम्हाला तुमच्या छातीचा 10वा भाग किती येईल. ठीक आहे. त्यानंतर हे जेवढं माप असतं त्याच्यामध्ये अर्धा इंच वजा करून हे माप ठेवायचे. आता माझं होतं 3 इथलं माप, मग इथलं मी अर्धा इंच वजा करून 2.5 इंचावर मार्किंग केले. ह्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी हे मार्किंग, आणि मग आपण रेष जोडली. आता कमरेमध्ये आपण किती मिळवलं होतं? 1 मिळवलं होतं की 1.25 इंच मिळवलं होतं की 1.5 मिळवलं होतं? जेवढं तुम्ही मिळालंय तेवढं इथपासून मार्किंग करायचंय. बघा मी 1 इंच घेतलंय. मी मुद्दाम 1 इंच का घेतलंय की तुम्हाला कळलं पाहिजे, जे खूप छोटं माप तुम्ही अधिक करता तेव्हा बुबीचा आकार कसा द्यायचा. ठीक आहे, झालं, जोडलं ह्याला. स्टील ह्याला आपल्याला बुबीचा आकार द्यायचा आहे. ठीक आहे, चला ह्याला मध्य काढूया. त्यानंतर ह्या दोघांचा पण मध्य काढायचा आहे. आणि या दोघांचा पण मध्य काढायचा आहे. त्यानंतर हे जे मार्किंग आहे इथून आपल्याला 1/2 इंच बाहेर जायचंय. ठीक आहे. आता ह्याला असं जोडायचं, ह्याला इकडे जोडायचं, आणि ह्याला इकडे जोडायचं. ह्याला गोल आकार द्यायची गरज नाही, कारण हे एवढं काही वेगळं नाहीये. ठीक आहे. आता ही रेष मोजूया आपण, किती आहे, किती आली आहे बरं? 4.25. बरोबर ही रेष पण आपल्याला 4.25 इंच घ्यायची. बघा माझं अतिशय छोटस, म्हणजे 1 रेष एवढं वरती आलंय फक्त. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जेवढं हे माप कमी मिळवाल तेवढं हे तुमचं वरती एकदम कमी जातं. बघा हे 1 रेष गेले म्हटल्यावर इथून मी फक्त 2 रेषा म्हणजे 1/2 इंच वर जाणार. ठीक आहे. जोडायचे आपल्याला ह्याला. आता इथून कंपल्सरी अर्धा इंच वरती जायचे सर्व मापांसाठी. आता अर्धा इंच वर गेल्यानंतर आपल्याला मुंढ्यातला टक्स घ्यायचा आहे. किती घ्यायचा मुंढ्यातला टक्स? आता हा टक्स तुम्ही कितीही घ्या, पण मुंढ्यातला टक्स आपल्याला 1/2 इंचाचाच घ्यायचा आहे. का? कारण तुमचं माप किरकोळ आहे आणि आपण याच्यामध्ये 1/2 इंच अधिक केलंय अप्पर चेस्टच्या मापामध्ये. ठीक आहे. त्यामुळे ते 1/2 इंच आपल्याला इथून रिमूव्ह करायचंय डार्ट बनवून. ठीक आहे. तर आता इथून 1/2 इंचावर मार्किंग करते मी उभं. बघा 1/2 इंच कुठं मर्ज होतंय माझं? इथे मर्ज होतंय. आता या 1/2च्या पण निम्म, बघा 1/2 इंचाला टेप नाही दुमडला जात भेंडी. हा बघा, समज हे एवढं आहे आणि हे 1/2 इंच आहे. ठीक आहे. 1/2च्या निम्म किती होतं? 1/2 आणि 1 रेष. तर 1/2 आणि 1 रेष वरती जाते मी. हा, आता हा जो पॉइंट तुम्हाला मिळालाय त्याला आपल्याला जोडायचंय. आता जोडल्यानंतर तुम्हाला इथून अर्धा इंच खालून 1/2 इंचावर मार्किंग करायचं. केलं. आता त्याला इथे जोडायचंय. बघा ही रेष थोडी मोठी आली पाहिजे, कारण आपल्याला ही रेष आणि ती रेष एकसारखी बनवायची. बघा 4.5 इंच आहे. आता मी याला पण 4.5 इंचावर मार्किंग करते. ठीक आहे. आता बघा इथे किती आलं होतं आपलं? फक्त 1 रेष आलं होतं, बरोबर की नाही? मग आता आपल्याला इथे फक्त 1 रेष खाली जायचंय. आता हे खाली गेल्यानंतर आपल्याला इथे बरोबर 90 अंशाचा कोन बनवायचा आहे. बघा मी तुम्हाला मुद्दामून त्रिकोणी गुण्या नाही वापरून दाखवते, ज्यांच्याकडे नाहीये त्रिकोणी गुण्या किंवा ज्यांना मिळत नाही. बघा हा जो पट्टीचा भाग आहे हा समांतर ठेवायचा आहे तुमच्या फिटिंगच्या रेषेला. त्यानंतर तुम्हाला इथे अशी रेघ मारायची. दॅट्स इट. कळलं तुम्हाला? जर त्रिकोणी गुण्या नसेल तर काय करायचं? आता हीच रेघ तुम्हाला काय करायचंय, वरती वाढवायची आणि मर्ज करायची. बघा
हा असं वाढलंय. आता ह्याला दुसरा मुंडा बनवण्यासाठी आपल्याला थोडासा वेगळा गोल आकार द्यायचा आहे. दॅट्स इट. झाला तुमचा नवीन मुंडा झालाय. हे कट होणार आहे आपलं, आणि हा तुमचा नवीन मुंडा आहे. हे पण मधलं आपलं कट होणार आहे. हे पण कट होणार आहे आणि हे पण कट. चला आता आपण बघूया ह्याला मर्ज करून आपण मागचा भाग कसा तयार करतोय ते. कटिंग करूया त्याची. बघा आता पहिले आपल्याला हा टक्स कट करायचा आहे खालचा. आता त्यानंतर ह्या दोन पैकी कोणतीही एक रेष तुम्हाला कट करायची. ह्या दोघांपैकी कोणतीही एक रेष कट करा. कट केल्यानंतर बघा हिला मर्ज करतेय मी अशी. आणि याला चिटकवा. तुम्ही फेविकॉलनी पण चिटकू शकता. बघा आता हा जो कागदाचा जो काही एक्स्ट्रा भाग आलाय ओव्हरलॅप केल्यानंतर तो मी मुंड्याच्या आकारात बरोबर कट करतेय. तुम्ही फेविकॉलचाच यूज करा, नाहीतर तुम्हाला चिकटपट्टीमुळे कन्फ्युजन होऊ शकतं. आता मला सवय झाली आहे त्यामुळे मला काही वाटत नाही. ठीक आहे. आता गळ्याचा आकार कट करते मी. बघा गळ्याचा आकार देताना नेहमी अर्धा किंवा पाऊण इंच खालूनच मार्किंग करायचे आकार देताना, कारण शोल्डर मध्ये ते जोडलं जाताना प्रॉब्लेम होतो नंतर. मग आता याला आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. कसं द्यायचा? इथून कंपल्सरी अर्धा इंच खाली मार्किंग करायचे सर्व मापांसाठी. त्यानंतर ही जी रेग आहे बघा, तुम्हाला दिसत नसेल तर मी हे रेग मारते जिच्यावर तुम्ही ओव्हरलॅप करून चिटकवलं आहे. त्याचा काढायचा आपल्याला मध्य. आता या मध्यावरून आपल्याला पाव इंच वरती यायचे सर्व मापांसाठी. आता हा पॉइंट इकडे मिळवायचा आहे आपल्याला. बघा ह्या दोघांना पहिले मी मिळवतीये अर्धवट फक्त. आता याला इकडे मर्ज करताना इथून एकदम हलक्या हाताने तुम्हाला गोलाकार द्यायचा. ठीक आहे. झालं तुमचा प्रिन्सेसचा आकार तयार आहे. कट करूया त्याला आपण. आता बघा ह्याचा थोडासा कोना उरलाय, तो मी ह्याला बरोबर साईज मध्ये कट करतेय. बघा मी थोडंसंच कट केलंय, जास्त कट नाही केलं. दिसत असेल तुम्हाला इथे दिसतंय, थोडंच कट केलं. आता हा भाग वापरून आपल्याला मागचा भाग कम्प्लीट करायचा आहे. आता बघा मागचा भाग पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुढचा भाग लागतो. इथून आपल्याला एक रेष फक्त खाली यायचे सर्व मापांसाठी. एक रेष म्हणजे पावपेक्षा पण निम्म. ठीक आहे. आणि याला इथे मी ठेवतीये बरोबर मार्जिनला समांतर येईल असं ठेवायचंय बघा आपल्याला. हे बघ. त्यानंतर इथे मार्किंग करायचंय
त्यानंतर आपल्याला खाली मार्किंग करायचं थोडंसंच मार्किंग करतेय. दॅट्स इट. तर बघा हे थोडंसं खाली गेलं, इट्स ओके. आपल्याला घ्यायचंय ते, हे खाली आलेलं सुद्धा आपल्याला ऍड करायचंय त्याच्यामध्ये. ठीक आहे, इथे आपलं कमीच होणार आहे. त्यानंतर हे इथून एवढं येईल आपलं असं. त्यानंतर आपण फक्त हा जो पॉइंट आहे हा आणि हा जोडून टाकायचा आहे. झालं. बघा कट करताना ही रेष अशी जाऊन थोडीशी इकडे कट करायची आहे आणि मग ही खालची रेष कट करायची आपल्याला. ठीक आहे, ही खाली गेलेली. हे आपल्याला ऍड का करायचंय, कारण आपल्याला फिटिंग मध्ये कमी जास्त नाही झालं पाहिजे. पण ब्लाऊज तुम्हाला हा परफेक्टच येणार आहे, कुठूनही मोठा किंवा कमी नाही होणार, कारण आपण वरून एवढं मायनस केलंय की हा ब्लाऊज तुम्हाला उंचीला परफेक्टच येणार आहे. ठीक आहे, चला कट करूयात आपण. ह्याला कसं कट करतात ते बघूया. सगळे भाग आपले रेडी आहेत. बाहीची कटिंग कशी करायची त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, चेक करायला विसरू नका. आणि नॉर्मली आपण जसा प्रिन्सेस लाईन ब्लाऊज शिवतो तसा सेम हा शिवायचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.